काँग्रेसच्या खोट्या प्रचाराचा जनता घेते बदला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. राज्यातील जनता येणाऱ्या काळात खोटारड्या प्रचाराला नव्हे तर विकासाला मतदान करणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीनं लोकहिताची कामं केली असून विधानसभा निवडणुकीत त्याचंच प्रतिबिंब स्पष्ट दिसलं, असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं. काँग्रेसच्या मशाल यात्रेवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, काँग्रेसनं लोकसभेत संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून मत मिळवलं, मात्र केवळ 6 महिन्यात जनतेला काँग्रेसची बेईमानी समजली. विधानसभेच्या निकालातून हे स्पष्ट झालं. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदान 33 लाखांनी घटलं तर भाजप महायुतीचं मतदान 69 लाखांनी वाढलं. लोकांनी काँग्रेसच्या चुकीच्या प्रचाराचा बदला घेतला. विधानसभा निवडणुकीत आम्हाला 51.18% मतदान मिळालं. आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत हे मतदान 55% नेऊन महायुतीचा झेंडा महानगरपालिकांवर फडकवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी वारंवार सांगतो, आपल्याला कुठल्याही सरकारला कुठल्याही व्यक्तीला सामाजिक न्यायाचा निधी वळवायचा अधिकार नाही. जो निधी ज्या वर्गाकरता राखीव आहे, अनुसूचित जातीचं बजेट अनुसूचित जातीला आहे, आदिवासीचं बजेट आदिवासीला आहे, ओबीसीचं बजेट ओबीसीला आहे. असं आहे की काहीतरी संभ्रम तयार करून या महाराष्ट्रातल्या, जसं मी सांगितलं, एक सवय झाली आहे विरोधामध्ये एक नेटवर्क तयार करण्याची, विरोधामध्ये नरेटिव्ह तयार करण्याची, ते नरेटिव्ह मध्ये जनतेला संभ्रम तयार करायची. पण आता जनता समजली आहे खोटारडेपणा आहे. कुठलाही निधी कधी कुठे करता येत नाही, तो त्याच वर्गाकरता वापरावा लागतो. मुख्यमंत्री सगळ्यांच्या बाबा शिवसेनेला टीका करत तर निलेश राणेंनी म्हटलंय की नितीश राणेंनी जपून बोलावं. काय वाटतं? नाही, माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी बोलताना हे बोलायला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत आणि जो काही अन्याय झाला असेल तो आम्हाला तिथे न्याय देईल असं बोलता आलं असतं. पण त्या ठिकाणी जे काही थोडा असंवैधानिक किंवा ज्या पद्धतीचं बोलणं झालं आहे त्यामुळे थोडी प्रतिक्रिया आली आहे. पण त्या ठिकाणी त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे, राज्याचे नेते आहेत, राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात. त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्याकडे होऊ शकतो असा बोलण्याचा सूर त्यांचा होता. पण ते बाप वगैरे निघाला आहे तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही मन दुखले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी खरं तर त्याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये थोडा मतभेद निर्माण झाले. याबद्दल मला काही माहिती नाही. मैंने अभी कहा कि नीतीश राणे जी का कहने का मतलब ये होगा कि राज्य में माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी जो मुख्यमंत्री है और मुख्यमंत्री सरकार के प्रमुख है, विधानमंडल के हमारे नेता होते हैं, 14 करोड़ जनता का एक पूरा सरकार के प्रमुख होते हैं. तो माननीय मुख्यमंत्री जी, इनके पास अगर कुछ अन्याय होगा तो हम लेकर जाएंगे और माननीय मुख्यमंत्री जी उससे दूर करेंगे, ऐसा बोलने का उनका कयास था. थोड़ा स्लिप ऑफ टंग है कि उन्होंने भावना में बोला है, लेकिन कहने का मतलब क्या था पूरा सार देखेंगे. यही था कि हमारे मुख्यमंत्री जी कुछ अगर हमें अन्याय होता है रत्नागिरी सिंदूर वगैरह में तो दूर करने का हम प्रयास करेंगे, ऐसा नीतीश राणे ने कहा है.